आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि व्हाईट हाऊस मधील वरिष्ठ अधिकारी स्टीफन मिलर यांनी भारताविरोधात वक्तव्य केलंय. भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाच्या युक्रेन बरोबरच्या युद्धासाठी निधी पुरवत असल्याचा आरोप मिलर यांनी केलाय. नवी दिल्लीने मॉस्को बरोबरचा व्यापार बंद करावा यासाठी वॉशिंग्टन भारतावर दबाव निर्माण करतंय. त्यासाठी ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफचं शस्त्र देखील उगारलंय. परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीने एका चित्रफित पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याचं समोर आलंय. आव्हाड यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिलेली नाहीये, तसंच मी असल्या धमक्यांना घाबरत नाही असं आव्हाड यांनी म्हटलंय. रोहित पवार यांनी याबाबत समाज माध्यमात संदेश प्रसारित करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बिहारमध्ये 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीतून नावे समाविष्ट करण्याची किंवा काढून टाकण्याची मागणी कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप केलेली नाहीये, अशी माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली आहे. संसदेच्या अधिवेशनाचा सोमवारपासून तिसरा आठवडा सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने बिहारमध्ये हाती घेतलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून 2 आठवड्यांपासून संसदेचे कामकाज जवळपास ठप्प पडलंय. अमेरिका या जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे अध्यक्ष या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय धोरणांवर परिणाम करतात. त्यामुळे ट्रम्प यांचे म्हणणे शब्दशः नसले तरी गांभीर्याने घ्यावे लागते, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी रविवारी मांडलंय. तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी योग्य पद्धतीने सुरू राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. गाळामुळे राज्यातील अनेक धरणांची साठवण क्षमता घटली आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढल्याने होणारे पर्यावरणीय परिणाम अभ्यासून जलसंपदा विभाग नियोजन करत आहे. तेलंगणातील पद्धतीवर आधारित नवीन धोरण महाराष्ट्रात धरणांमधील गाळ उपसा करण्यासाठी आखण्यात आलंय. पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली होती. तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. रविवारी रात्री रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे चांगलेच संतापले आणि त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून जाब विचारलाय. देशात जुलै एकर एकूण साखर उत्पादन 258.20 लाख टनांवर गेलंय. गतवर्षी याच काळात 316.35 लाख टन उत्पादन झालं होतं. गत वर्षाच्या तुलनेत उत्पादन 18.38% म्हणजेच 58.20 लाख टनांनी घटलंय. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिरिक्त गाळप हंगाम चालू राहून सप्टेंबर अखेर एकूण साखर उत्पादन 261 लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे. हे लक्षात घेता द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलाय. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाचा खंडित होणारा वीज पुरवठा याचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी या इलेक्ट्रिक बस सेवेला बसतोय. कोंडीत जास्त वेळ अडकल्यास ऊर्जा जास्त खर्च होऊन बसच्या क्षमतेवर परिणाम होऊन ते उशिराचे कारण ठरतंय, तर खंडित वीज बस चार्ज करण्यात अडथळा ठरतोय. याचा विशेषतः मुंबई, ठाणे, दादर, बोरिवली, पुणे या बसच्या वेळापत्रकावर परिणाम होतोय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.